फ्रेंड जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सुरुवात करूयात आपण जगदंब मातेच्या ह्यानी. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आई माता की जय, तुळजाभवानी माता की जय. संध्याकाळची वेळ झालेली आहे फ्रेंड्स. संध्याकाळची म्हणण्यापेक्षा रात्री झालेली आहे. दिवाबत्ती वगैरे झालेली. आजचं व्हिडिओ करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका व्हिडिओमध्ये. तर ना सकाळचा व्हिडिओ जो आपला डेली ब्लॉगचा आहे तो मी अपलोड केलेला आहे. परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं होती संध्याकाळी आम्ही काहीतरी रात्री करण्याचा प्लॅनिंग करू. सॅटर्डे आहे ऑफकोर्स, तर काहीतरी छान स्पेशल असं बनलंच पाहिजे. तर आता आम्ही बनवत आहोत आज मोमोज आणि त्याची चटणी सुरुवातीला करते आहे आणि चॉपिंग करणार आहे आपलं अनुप्रियाची अनु. तर अनुला आलेला आहे जरासा, सॉरी पाय पडला माझ्या पायावरती, नख लागला. तर अन्वीनी आहे ना, तर फ्रेंड्स अन्वीला थोडासा ताप आलेला आहे. तर थोडंसं ती सर्दी होण्याचे तिच्या चान्सेस आहेत. तर हा का ताप वाढलेला आहे तिचा. तर तरी पण ती चॉपिंग करत आहे. चॉपिंग मध्ये असं तिला आता सर्दी होणार आहे. तिला ताप आणि खोकला माहिती, तिला थंडी पण वाजतीये. परंतु वाजत होती, आता नाहीये बिकॉज इथं हवा सुटली. तर तुम्ही तिचा चेहरा पाहू शकता, पूर्ण सुकलेला आहे आणि तिला पूर्ण असं ताप आलेला आहे, गरम लागते खूप जास्त. तर चला मग आता आपण झटकीपट मोमोज बनवूया. फ्रेंड्स हे पहा, सगळ्यात पहिले आपण ना मोमोजची चटणी बनवणार आहोत. तर मेयोनीज ना आम्ही कोणीच खात नाही. आता मेयोनीज का खात नाही ते अन्वीच तुम्हाला सांगेल. सांगा अन्वी, मेयोनीज का नाही खात? बिकॉज मेयोनीज टेस्ट मध्ये गुड नसतं. नाही त्याच्यामध्ये काय असतं ते सांग ना. पण नो अगं सांग ना त्याच्यामध्ये काय असतं ते. पोटामध्ये गेल्यावर काय होतं? Oh, but it is not good for our health. म्हणजे पोटामध्ये गेल्यावर काय होतं? पोटामध्ये गेले की कधी कधी दुखू पण शकतं पोट. ते पोटामध्ये ना काहीतरी हीट जनरेट होते त्याने, असं तिचं म्हणणं आहे. म्हणून आमच्या अन्वीलाच मेयोनीज नाही आवडत. तर मग आम्ही अशी टोमॅटोची सिंपल अशी चटणी बनवतोय. तर 2 टोमॅटो आहेत, लसूणच्या पाकळ्या आहेत आणि 2 असे मिरचीचे हे आहेत. अशा मिरच्या टाकलेल्या आहेत आणि असं पाणी टाकते आणि झाकून ठेवायचं त्याला, जेणेकरून ना ते छान शिजतील. आणि फक्त एवढंच टाकून चटणी बनवणार आहे मी, बाकी काही नाही. फ्रेंड्स इथं मी आता आहे ना मीठ घेतलेलं आहे ताटामध्ये. आणि मी आहे ना फ्रेंड्स गव्हाचे मोमोज करते. मी आहे ना याचे मोमोज नाही बनवत, जे आपलं असतं ना मैद्याचे बनवतात शक्यतो. परंतु मी ना गव्हाच्या पिठाचे बनवते. मैदा आम्ही खातच नाही, त्याच्यामुळं मैदा आम्ही आणत पण नाही आणि मग त्याच्यामुळं ती काही करण्याचा काही संबंध पण येत नाही. तर अशा प्रकारे एवढीच कणिक म्हणून घेतलेली आहे मी. तर आपल्या मला चाकू पाहिजे तुकट. आणि अन्वी आता चॉपिंग करत आहे. आपलं आगारोचं चॉपिंग आहे ना मशीन, त्याच्यामध्ये मस्तपैकी ही लावते ना. मला खूप आवडतं बिकॉज. आणि पेपर घे आणि खाली काही पडू देऊ नको, व्यवस्थित कर, ठीक आहे. तोपर्यंत मी इथे फ्रेंड्स गव्हाची कणिक घेतलेली आहे. छान अशी आता मळून घेते मीठ टाकून याच्यामध्ये. आणि चालेल. तर चला मी तुम्हाला भाज्या कोणते कोणते घेते मोमोजसाठी. आणि मी घरी आहे ना पनीर बनवलेलं आहे सकाळी दुधाचं. ते पनीरचे पण मोमोज बनवणार आहे. तर पाहूयात मग आपण आता कसे मोमोज बनतायत ते. फ्रेंड्स अशा प्रकारे आपले आता पहा, आता चॉपिंग करणार आहोत. तर मोमोज करण्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे, 1 कांदा घेतलेला आहे, इथं कोबी घेतलेला आहे, इथे मी कॉर्न घेतलेत, पण कॉर्न मी चॉप नाही करणार आहे, थोडेसेच म्हणजे हलकेसे करेल. इथे पनीर आहे पहा, हे घरचं पनीर आहे, बांधून ठेवलं होतं म्हणून हे असं दिसत आहे. आणि इथे घेतलेला आहे मी लसूण, इथे अद्रक घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, कोबी आहे. तर तुमच्याकडे जे काही व्हेजिटेबल्स असतील ना ते तुम्ही घेऊ शकता, म्हणजे यूज करू शकता. यू कॅन यूज ऑल्सो कोरिएंडर लिव्ज, म्हणजे तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता याच्यामध्ये. आणि इथे पहा पिठाची आपली गव्हाची कणिक इथे मळून ठेवलेली आहे अशी. याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेले आणि चटणीसाठी असं टोमॅटो, लाल मिरची आणि लसूण असा मी उकडून घेतलेला आहे. एवढं मीठ टाकून फक्त मी याची चटणी बनवणार आहे. आणि हे पाहू शकता आमच्याकडे ना मेयोनीज आहे, पण आम्ही खाल्लंच नाही ते, म्हणजे उघडलंच नाही का, तर अन्वीने सांगितलंय ते खायचं नाही. तर हे पहा अशा प्रकारे आहे आता आपलं तयारी. आता हे सगळे ना अन्वी सगळं चॉप करणार आहे. हे सगळे आणि ना हात जातोय मध्ये, अन्वीला खूप ताप आलाय. तर अशा प्रकारे ना हे सगळं काही आता मी चॉपिंग करून घेणार आहे अन्वीला सोबत घेऊन. आणि मग त्याला थोडंसं आहे ना कढईमध्ये फ्राय करणार आहे आणि लगेच मग ह्याचे सॉटे करणार आहे. आणि मी साठी ते टोमॅटोची चटणी, आता मी टोमॅटोची तोपर्यंत चटणी करून घेते, जोपर्यंत अन्वी हे सगळं चॉप करते. चला आता पिल्लू चॉप करा सगळं. ये इज माय फेवरेट पार्ट. चला आता अन्वी चॉप करून घेते सगळं काही.
आता मी मोमोज शिजवण्यासाठी ना हे मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी असं चांगलं पाणीच टाकत आहे. याच्यामध्ये कोणतंही म्हणजे इकडं तिकडचं खराब पाणी आपण नाही टाकायचं, यूज नाही करायचं का तर त्याची स्टीम होणार आहे आणि ती स्टीम आपल्या मोमोजनं लागणार आहे. त्याच्यामुळे ना असं मातीचं भांडं म्हणजे नसेल तर कढई घ्या, इडली पात्र घ्या किंवा तुमच्याकडे जे काही स्टीमर असेल ते घ्या, काही पण घ्या, परंतु पाणी मात्र तुम्ही चांगलंच यूज करा, म्हणजे खराब पाणी यूज करू नका. आणि आता मी अशा प्रकारे हे गॅसवर ठेवते आणि आता हे पेटायला ठेवते का तर मातीचं भांडं लवकर उशिरा गरम होतं आणि उशिरा गार पण होतं. हे दोन त्याचे फायदे असतात. आणि अशा प्रकारे आता मी तोपर्यंत ना हे पाणी गरम होईपर्यंत याच्यावर मी आता ह्या चाळणीमध्ये मोमोज स्टीम करणार आहे. तर मोमोज मी आता बनवून घेते. हे पहा आपलं बॅटरी ते छान असं मोमोजचं तयार आहे, सुंदर असं. तर असं आहे ना, आता हे मी आता थोडंसं गार झालं नॉर्मल की मी भरून घेणार मग मोमोज ह्याच्यामध्ये आपण ज्या पाऱ्या लाटल्यात ना त्याच्यामध्ये. तर चला आता ह्याचा गॅस बारीक करते आणि आता जाते मोमोज लाटायला. फ्रेंड्स, आता मी काय केले, हे पहा आपले सगळे व्हेजिटेबल्स असे झालेले आहेत, कट करून छान असे चॉप झालेले आहेत. तर याच्यात अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर सगळं काही आहे. तर हे पहा याच्यामध्ये फक्त आहे ना शालो फ्राय करायचं, बाकी काहीच नाही करायचं. आणि व्हेजिटेबल्स ना आपण चॉप करायच्या आधी स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेले आहे. पहा तिरंगा तिरंगा कलर किती छान दिसते. 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही करू शकता नक्की. मोमोज खूप छान लागतील. आयडिया इज नाईस आयडिया. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता याच्यामध्ये आता आपण पनीर पण टाकलेलं आहे आणि कॉर्न पण टाकलेले आहेत. असं रंगबिरंगी आपलं किती सुंदर दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. ऐका ना, हे ना हे करून टाका ना पूर्ण असं. तर हे का आता याच्यात ना मी हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं लाल तिखट पण टाकू शकता. आता मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अजून टाकू थोडं मीठ, चव घेऊन बघा मग आपण टाकू आहे ना. आता याच्यात ना कोणी कोणी फ्रेंड्स सोया सॉस पण टाकतं, पण मला ना सोया सॉस नाही आवडत याच्यामध्ये. विदाऊट सोया सॉसचं हे खूप सुंदर लागते. याची जी टेस्ट असते ती खूप छान लागते. बिना सोया सॉस टाकतात आणि कशाला विनाकारण टाकायचे सॉसेस ॲड नाही करायचे. आपण हेल्दी बनवत आहोत तर हेल्दीच बनवायचे मोमोज. आणि असे तुम्ही करून पहा, खरंच खूप सुंदर लागतात, खरंच छान लागतात. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की हे खूप सुंदर म्हणजे सुंदरच लागतात मोमोज. आणि मी आत्ता नाही करत आहे, मी खूप वर्षापासून हे मोमोज बनवते घरच्या घरी. आणि माझ्या हातचे मोमोज ना आमच्या अन्वीच्या पप्पांना अतिशय जास्त आवडतात आणि मी हीच रेसिपी त्याच्यामुळे फॉलो करते. तर हे तुम्ही असं पाहू शकता, छान प्रकारे असं मी केलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं तिखट पण याच्यामध्ये ॲड करू शकता, काही हरकत नाही तिखट जरी ॲड केली तरी. आता मी ह्याचे फक्त मीठ टाकते आणि हे सगळं हलवून घेते तोपर्यंत. आणि ह्या पाहिजे ते कॅप्सिकम करून घेतलेला आहे. कॅप्सिकम्स आहेत. तर फ्रेंड्स, आता मी आहे ना हे फिरून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता मी किंचित आहे ना, खूप थोडंसं आहे ना असं सोया सॉस टाकते, जेणेकरून चटणीला छान असं टेक्स्चर यावं आणि छान अशी मस्तपैकी टेक्स्चर. ओ हा, मी हेच नव्हतं टेक्स्चर यावं. सॉरी, मी तर हेच नव्हतं लावलं त्याच्यामध्ये. आता अशा प्रकारे आपली चटणी जवळपास तयार झालेलीच आहे. आता याला काहीच टाकायची गरज नाही याच्यामध्ये खरं तर. हो, त्याच्यामुळे चालतं. तर अशा प्रकारे आता आपली चटणी साधी, सिंपल आणि छान टेस्टी अशी लागते ही चटणी. तर याला फार काही, याच्यामध्ये कोणी कोणी टोमॅटो केचप पण ॲड करतं, पण मी नाही केले टोमॅटो केचप ॲड. तर नॉर्मल आपली चटणी बनवलेली आहे आणि अशी छान काढून घ्यायची. आणि मोमोज सोबत ही अतिशय खूपच सुंदर लागते. याच्यामध्ये फक्त लाल मिरची, लसूण आणि टोमॅटो शिजवून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून हे थोडंसं मी याला शिजवलेलं आहे, बाकी काहीच नाही. तेलही नाही टाकलेलं मी याच्यामध्ये, बिना तेलची फक्त थोडीशी मी शिजवून घेतलेली आहे. आणि याला मी अशीच ठेवणार आहे, टेबलवर नेऊन ठेवते. आता बंद करते गॅस. याला काही शिजवायची वगैरे काहीच गरज नाही आहे फ्रेंड्स. याला अशी पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी छान आपली तयार झालेली आहे अशी टमाट्याची ह्याची चटणी, मोमोजसाठीची चटणी.
आणि तोपर्यंत तर फ्रेंड्स हे पहा आता ना असंच कणकेचे आहेत ना अशा नुसत्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तुम्हाला जेवढी साईज हवी ना तेवढे करून घ्यायचे आहेत. आणि हे पहा अशा प्रकारे तूप घेतलेलं आहे मी इथे लावायला, तेल नाही घेतलेलं. तर मी ते खाली बसून आता हे लाटत आहे मोमोजच्या पाऱ्या आणि मोमोज भरताना मग तुम्हाला मी दाखवेल. पहा फ्रेंड्स असे इकडे मोमोज तयार आहेत. तर हे आहे मोमोजचं बॅटर आहे. बनवतात ते. हा हे असं बनवतात. पहा अन्वीला मोमोज, आम्हाला तर मोमोज बनवता येत नाही शेफ, असं आपलं ते मोदकच बनवून टाकलेलं आहे. आता सगळ्यांच्या सगळ्या पद्धती मोमोजच्या आता तयार होत आहेत. पाहू शकता तुम्ही इकडे. मला तर येतच नाहीत भाऊ ते शेप, तरी पण मी प्रयत्न तर करणार. हा थांबा, हा 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 तसंच काहीतरी बरोबर आहे. वाव बघ पप्पांना आलं शेप बनवता. तिचं बघूनच की डम्पलिंग म्हणली ना ती, डम्पलिंग. डम्पलिंग हा असं करतात, माझ्यासारखं करतात. तर हे पहा फ्रेंड्स असे आमच्या मोमोचे प्रकार आहेत, आकार आहेत, उकार आहेत. तर जसे बनतील तसे आम्ही केलेले आहेत मोमोज. तर काय आपल्याला काय आपण काय पहाडी नाही आहे मोमोज यायला, नाहीतर नेपाळी पण नाही आपण मोमोज यायला. आपल्याला जसं येते तसं आपण बनवतोय. आता ते म्हणजे आतली टेस्ट तर अमेझिंग असते ना, म्हणजे त्याच्यामध्ये ना काही शक्कच नाही आहे. का तर आय एम प्राऊड ऑफ यू माय सेल्फ. का तर मी बनवलेले मोमोज ना खरंच अतिशय खूपच सुंदर लागतात. आणि चटणी तर त्याच्यापेक्षा खतरनाक भारी लागते. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काही शंका नाही की आतमधलं स्टफिंग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान असणार आहे. मी लय मोमो करते, शेप तर याय नाही तुम्हाला. अहो नाही, ते मला मोमोज नॉर्मल येतात ना, तसले मोमोज येत नाहीत. ते तसले असते ते डम्पलिंग सारखे, ते नाही येत मला. तर हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे आता आहे ना पाण्याला छान अशी आपली वाफ पण आलेली आहे. तर मी ना मुद्दाम याच्यामध्ये ठेवले का तर मला ना अशी याच्यातली टेस्ट खायची ज्याच्यामध्ये खूप मऊ आणि खूप छान शिजतात, म्हणून त्याच्यासाठी मी याच्यामध्ये. आणि मी ना थोडे फ्राय पण करणार आहे मोमोज. आता मोदकच म्हणायचे आपल्याला. तर हे पहा अशा प्रकारे आता खूप त्यांना ना फ्रेंड्स आकार नाही असा काही आलेला जमला म्हणजे काय म्हणतो सांगा. माझे व्हिडिओ मी 3 वेळा बघते. अरे कधीतरी आपले व्हिडिओ व्हायरल होतील त्या हिशोबाने मी बोलते. तर हे बापरे, हे पहा फ्रेंड्स जे आपले 2-3 व्हिडिओ आहेत रिपीट बघतो आम्ही, ते आमचे फ्रेंड्स. तर आम्ही ना हे पहा अशा प्रकारे बनवलेले आहेत मोमोज. तर चला आता याच्यावरून ना पण मी तुम्हाला. तर फ्रेंड्स मोमोज काय आणि मोमो काय, मोदक काय एकच असतं, काही त्याच्यामध्ये फार काही फरक नसतो. तर असं ठेवून घ्यायचं. तर फ्रेंड्स नक्की माझ्या पद्धतीने बनवा. तर हे पहा अशा अरे दे अन्वीने बघा नाही काय केले. या अन्वीचं मोमो बघा. हा का, अच्छा हा समोसा मोमोज आहे, तिलाच खायला घालते, त्याच्यामध्ये चपातीचं प्रमाण जास्त आहे. तर हे पहा अशा प्रकारे आता मोमोज झालेले आहेत आपले. आणि बाकीचे मोमोज ना आपण असे एवढे मोमोज ठेवू, असे छानसे फ्राय करायला मस्त यमी असे फ्राय करू आपण. तर असे अनुष बाबा फुल फॉर्म मध्ये होऊन असे बनवतायत काय म्हणतात त्याला मोमोज. तर फ्रेंड्स हे पहा अशा प्रकारे हे मोमोज आहेत. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बनलेले आहेत हे मोमोज. आणि खायचं नाही, व्हिडिओ बनवते. तुझे फ्रेंड कोण आहेत? माझे फ्रेंड मीच आहे जी रिपीट बाहेर कोण बोलते का रे. तर फ्रेंड्स अरे अजून एक गाणं होईन याचा.
तर फ्रेंड्स अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही किती वाफ आली, म्हणूनच मी हे मातीच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं हे. आणि अशा प्रकारे आपले ना मोमोज पाहू शकता तुम्ही, हेल्दी वगैरे असे मोमोज आपले तयार आहेत. आणि वरून ना प्रत्येक मोमोजवरती ना मी तुम्हाला सांगितले की काय करायचं. आता हे आपले घरगुती आणि हेल्दी मोमोज आहेत, तर असं तूप घ्यायचं गावरान आणि प्रत्येकावरून ना थेंब 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 असं सोडायचं, जेणेकरून खूप सॉफ्ट आणि खूप मऊ होतात. आणि सेम प्रोसेस जेव्हा आपण मोदक करतो ना उकडीचे, ओल्या खोबऱ्याचे, असे सेम गव्हाचे पिठाचे, तेव्हा आपण असे तुपाची धार सोडायची त्याच्यावरती. इतके सॉफ्ट आणि इतके सुंदर आणि इतके छान असे लागतात ना ते मोदक पण. आणि सेम प्रोसेसने आपण आता हे मोमोज पण बनवत आहोत. तर मैद्याचे मोमोज खायला काही प्रॉब्लेम नसतो, पण मैदा होईल तेवढा अवॉइड करायचा चांगला असतो पोटासाठी. म्हणजे मैदा खाणं एवढं पण काही चांगलं नसतं. जर कधीतरी खाल्लं तर काही फरक नाही पडत, परंतु मग मी नाहीच बनवत मैदा, आम्ही आणतच नाही, मैदा आम्ही खातच नाही. तसं आम्हाला मैदा खायला कोणी नाही म्हटलेलं नाही आहे म्हणजे, पण तरी आम्ही नाहीच खात. हे पहा अशा प्रकारे. आणि आता याच्यामध्ये मी तेल टाकते आणि याच्यामध्ये ना थोडेसे मोमोजाचे फ्राय करते मी. तर फ्रेंड्स हे पाहू शकता तुम्ही, आपले असे मोमोज आणि ही चटणी तयार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ना हे खात नाही, मेयोनीज खात नाही. तर अशा प्रकारे आपले मस्त मस्त यमी यमी पाहू शकता तुम्ही मोमोज कसले सुंदर झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही आपले मोमोज हे. तर आणि टेस्ट कर बस पटकन. तर मी तर खाल्लाय, सुपर टेस्टी. नाव आणि मी विल ट्राय. कसे झालेत? कसं झालं अन्वी? कसं झालं अन्वी? छान. कसं झालंय बघा, टेस्टी मोमोज. तर हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, काही मोमोज आहेत ना मी असे फ्राय करत आहे. तर डीप फ्राय नाही करते, थोडंसं शालो फ्राय करते, थोडंसं तेल टाकून मी थोडंसं शालो फ्राय करते. खूप जास्त त्याला तेल टाकून डीप फ्राय नाही तळते मी. हे पहा अशा प्रकारे करत आहे मी. तर याला थोडंसं लागलेलं आहे. तापाचं औषध आहे ना आपल्याकडे, आहे कोणतं, कॉम्बीफ्लॉम कसं हे क्रोसिन, कॉम्बीफ्लॉम आहे ना, दोन्ही पण आहे. अशा प्रकारे आता फ्राय पण करते मोमोज ना मी फ्रेंड्स. आणि एकंदरीत आमची मोमोजची पार्टी अतिशय भन्नाट झालेली आहे. खूपच सुंदर आणि सुपर टेस्टी झालेले आहेत आपले हे मोमोज. आणि तुम्ही पण नक्की हे ट्राय करा. आणि मी ज्या पद्धतीने केली ना, मी सांगते त्याच पद्धतीने करा, अतिशय छान लागतात. भाज्या आहेत ना खूप जास्त आहेत ना, अशा शिजवायच्या नसतात, त्याला क्रंची ठेवायच्या असतात. फक्त त्याला एकदा दोनदा असं तेलामध्ये फक्त फ्राय करायचे, लगेच काढून घ्यायचं. हे पहा फ्रेंड्स, आता ह्या मोमोजना मी असं आहे ना थोडंसं ना शालो फ्राय केलेलं आहे, डीप फ्राय नाही केलेलं, पण असं शालो फ्राय केलेलं आहे. हे पहा तुम्ही पाहू शकता, असं थोडंसं फुटला हा, पण काही हरकत नाही, एकदम छान असे टेस्टी झालेले आहेत, खूप टेस्टी झाले आणि मस्त अशी. चला आता आपण खाऊयात. आणि मला आमचा हा मोमोचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर अँड धन्यवाद.